जर मला महिन्याला 25,000 हवेत इन्कम रेग्युलर असं, तर मी साधारण किती इन्व्हेस्ट करायला हवेत आणि किती महिन्यानंतर मला हे इन्कम यायला लागेल? बघा, जर तुम्हाला 25,000 पर्यंत तुम्हाला इन्कम हवं आहे, पॅसिव्ह इन्कम, राईट. सो ह्याचं जर इयरली आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 3 लाख रुपयापर्यंत होतं, है ना. सो 3 लाखासाठी मला असं वाटतंय की 3 लाखाचा जर तुम्हाला ॲन्युअली जर तुम्हाला रिटर्न्स हवे आहे तर तुम्हाला साधारणतः 3 लाख तरी इन्व्हेस्टमेंट करायला लागतील. कारण की माझ्या क्रिप्टोक्रांती अकॅडमीमध्ये मी वर्षाला पैसे डबल कसे किंवा वर्षाला 100% रिटर्न्स कसे काढायचे सेफ सुरक्षित पद्धतीने हे मी शिकवतो. सो 100% रिटर्न्स इझिली येतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कोणत्याही व्यक्तीचा म्हणजे त्या माझ्या स्टुडंटचा क्रिप्टोकरन्सीचा काही संबंध नव्हता, पण त्याचा पोर्टफोलिओ 700% वाढलेला आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल पण दाखवले एका वर्षामध्ये किती पैसे ग्रो होतात ते. सो या सगळ्या गोष्टी होतात ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये. सो इझिली तुम्ही ह्याच्यामधून मिळवू शकता चांगले पैसे. पण ह्याच्यामध्ये डिव्हिडंड नसतो ना, त्यामुळे मग मला मंथली रिटर्न कसे मिळणार? नाही, स्टॉक मार्केटमध्ये डिव्हिडंड असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेकिंग रिवॉर्ड्स असतात. अच्छा, स्टेकिंग रिवॉर्ड्स स्टेकिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण आता सपोज बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो, ठीक आहे. सो बँक आपल्याला एक 6% 7% रिटर्न देते. सो ह्याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये काय असतं की तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत, क्रिप्टोकरन्सीज आहेत, हे तुम्हाला ब्लॉकचेनवरती लॉक करून ठेवावे लागतात, ठीक आहे. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला स्टेकिंग रिवॉर्ड्स मिळतात. आता हे स्टेकिंग रिवॉर्ड जे आहे ते 3% ते 50% पण आहेत इयरली. सो आणि अजून असे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे ॲसेट्स होल्ड करून तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत पोर्टफोलिओमध्ये ते ॲसेट्स तुम्ही ब्लॉकचेनवरती होल्ड करून त्याच्याने तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. आणि त्याला तुम्हाला म्हणजे मंथली क्वार्टरली, हाफ इयरली पण तुम्ही त्यामध्ये मिळवू शकता. सो म्हणजे थोडंसं म्युच्युअल फंड सारखंच झालं ना, की तुम्ही तुमचे पैसे तिथे लॉक करून ठेवलेत आणि तुम्हाला त्याच्यामधनं पैसे येत राहतील असं. येस, बट म्युच्युअल फंडमध्ये कसं आहे की म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला सेल करावे लागतात युनिट्स तुमच्याकडे, है ना. बट ह्याच्यामध्ये तसं नाही आहे, तुम्हाला सेल न करता पण त्याची स्टेकिंग रिवॉर्ड्स तुम्हाला येत राहतात. मला सांगा, तुम्ही म्हणता की सप्लाय लिमिटेड आहे, मग नवीन कुठून येतात? मार्केटमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सी आणण्यासाठी काही एक मेथड्स फॉलो केले जातात किंवा तर त्या मेथड्सला मायनिंग असं म्हणतात, ठीक आहे. अच्छा, मायनिंग म्हणजे ते आपण खाणीत काढतो वगैरे असं काय वाटतं मला? डिजिटल मायनिंग आहे ती, तशी मायनिंग नाही आहे, डिजिटल मायनिंग आहे. सो आता मायनिंग म्हणजे नक्की काय असतं? सो ब्लॉकचेनमध्ये बघा 2 मेजर अल्गोरिदम्स आहेत, ठीक आहे. प्रूफ ऑफ वर्क आणि प्रूफ ऑफ स्टेक. आता जसं मी तुम्हाला सांगितलं स्टेकिंग मगाशी करतात, ते प्रूफ ऑफ स्टेक ब्लॉकचेनवरती काम करणाऱ्या क्रिप्टोकरन्सीला स्टेक केलं जातं, ठीक आहे. बट मायनिंग जी आहे ही प्रूफ ऑफ वर्क ब्लॉकचेन जी आहे त्याची मायनिंग केली जाते. आता ह्याच्या एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं तर बिटकॉईनची जी ब्लॉकचेन आहे प्रूफ ऑफ वर्क अल्गोरिदमवरती काम करते, ठीक आहे. सो आता ही मायनिंग कशासाठी केली जाते? सो मायनिंग करण्याच्या मागे 3 उद्देश असतात, ठीक आहे. सर्वात पहिलं म्हणजे मायनिंगमध्ये जे ब्लॉकचेनचं नेटवर्क आहे त्या नेटवर्कला सुरक्षित ठेवण्यासाठी मायनिंग केली जाते, ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी आहे ब्लॉकचेनवरती जे ट्रान्झॅक्शन होतात त्या ट्रान्झॅक्शनला मायनिंग थ्रू व्हॅलिडेट केलं जातं. म्हणजे जी इन्फॉर्मेशन ब्लॉकचेनवरती येते ही जेन्युइन आहे का, ही सगळी त्या गोष्टी त्याच्यात तपासल्या जातात. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे नवीन कॉईनची निर्मिती होते मायनिंगमध्ये. सो जेव्हा मायनर्स बिटकॉईनच्या ब्लॉकचेनला माइन करायला सुरुवात करतात तेव्हा त्या ह्या 3 गोष्टी त्यांना कराव्या लागतात, ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांना मग रिवॉर्ड्समध्ये जे त्यांनी बिटकॉईनच्या ब्लॉकचेनची मायनिंग केलेली आहे म्हणून त्यांना मोबदला मिळतो बिटकॉईनच्या स्वरूपात, ठीक आहे. आणि मग ते बिटकॉईन जे आहेत ते मार्केटमध्ये सर्क्युलेट, कारण की आता मी मायनर आहे, मी बिटकॉईन माइन केल्यानंतर ऑब्व्हियसली मला प्रॉफिट बुक करायचं, मी बिटकॉईन सेल करणार. सो मी जेव्हा सेल करणार तेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये ॲड होऊन जातात. मग मी मायनिंग करायचं का ट्रेडिंग? म्हणजे प्रॉफिट कशात जास्त आहे मला? क्रिप्टोकरन्सीमध्ये सगळीकडेच प्रॉफिट आहे, बट मायनिंग ही इझिली नाही करू शकत. मायनिंगसाठी आहे ना हाय कम्प्युटेशनल पॉवरची गरज असते, ठीक आहे. सो त्याच्यासाठी ॲसिक मायनर्स वगैरे यूज करावे लागतात. आणि मायनिंगमध्ये म्हणजे खूप डिफिकल्ट आहे मायनिंग वगैरे. साधारणतः आपण म्हणजे घरी वगैरे आपण नाही करू शकत. सो ते मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतात ते क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन मायनिंग करतात. तर मायनिंगपेक्षा ट्रेडिंगच चांगले आहे. बट आता कसं आहे की प्रत्येक व्यक्ती हा ट्रेडिंग नाही करू शकत. त्यांच्यासाठी अजून वेगवेगळे ऑप्शन आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून 13 मार्ग आहेत क्रिप्टोकरन्सीमध्ये, है ना. सो त्याच्यामधून तुम्ही नक्कीच चांगले रिटर्न्स मिळवू शकता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.